back to the family of Success Science Academy. Wishing you a very very happy Sunday. जे झोपेत आहेत त्यांना सुद्धा, जे रिपीट लेक्चर्स पाहतात त्यांना सुद्धा. आय होप तुम्ही काल आपले जेवढे ऍप्लिकेशन्स ऑफ पॅरल ऍक्सिस थेरम आणि परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम झाले, तर एक कॉलम करा बेटा. त्या कॉलम करून नोटबुकच्या 1-2 पेजेस वरती नाही का चित्र काढायचं, पुढे एम आय लिहायचा, अबाउट टँजेंट, अबाउट डायमीटर, काय जे असेल ते. आणि अजून एका ठिकाणी रेडियस ऑफ गायरेशन सुद्धा करायची आहे. आय रिपीट, 3 व्हर्टिकल कॉलम्स करायचेत. पहिल्या कॉलम मध्ये ऑब्जेक्ट लिहायचा आहे, त्याचं चित्र काढायचं. पुढच्या कॉलम मध्ये एम आय, त्याच्या पुढच्या कॉलम मध्ये रेडियस ऑफ गायरेशन. ठीक आहे. आणि अजून 4-5 साठी जागा सोडून द्या, नंतर येतील ते. आय विल स्टार्ट सॉल्विंग दिस न्यूमरिकल. सो बेटा, इफ रेडियस ऑफ सॉलिड स्फिअर इज डबल्ड, न्यूमरिकल नीट वाचायचं आधी. ओके. काय म्हणतात मला, सॉलिड स्पियर आहे. पहिले मला ऑब्जेक्ट कळाला की सॉलिड स्पियर आहे. सॉलिड स्पियर म्हणल्या मोमेंट ऑफ इनर्शिया 2/5 mr². हॉलो असता तर 2/3 mr². डबल्ड, काय डबल केलंय, रेडियस इज डबल्ड. ठीक आहे बेटा. सो बेसिकली आय विल राईट इन दिस वे. एकदा गिवन लिहितो मी आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे. गिवन रेडियस डबल केली म्हणतायत. सो कॅन आय से बेटा R2 इज 2 times R1. रेडियस डबल केली, विच मीन्स नवीन रेडियस पहिलीच्या डबल आहे, बाय किपिंग इट्स मास कॉन्स्टंट. तर बेटा मास कॉन्स्टंट म्हणजे जे सेकंड मास आहे तेच फर्स्ट मास आहे, तेच एम आहे, विच मीन्स कॉन्स्टंट. कम्पेअर एम आय अबाउट एनी डायमीटर. मोमेंट ऑफ इनर्शियाचं कम्पॅरिझन म्हणजेच पहिला भागिले दुसरा कम्पॅरिझन, हा रेशो किती असेल, हा क्वेश्चन मधून डेटा मिळाला. नाव सोल्युशन. हाऊ टू सॉल्व बेटा. आपल्याला पहिले फॉर्म्युला माहिती आहे, I इज 2/5 mr². कोणासाठी, फॉर सॉलिड स्पियर. आता याच्यात 2 कॉन्स्टंट आहे, 5 कॉन्स्टंट, सो 2/5 कॉन्स्टंट आला. हा एम कॉन्स्टंट असं त्यांनी आपल्याला दिलंय. खाली राहिला r². मोमेंट ऑफ इनर्शिया इज प्रोपोर्शनल टू r². मोमेंट ऑफ इनर्शिया इज प्रोपोर्शनल टू r², कारण बाकीचे कॉन्स्टंट आहे त्यांनी दिलंय आपल्याला. सो बेटा I1 अपॉन I2 जी प्रोपोर्शन आहे I1 अपॉन I2, I would like to say it is R1 upon R2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. लुक ॲट द प्रोपोर्शनॅलिटी प्लीज. I हा R² ला प्रोपोर्शनल आहे, तर I1 upon I2 मस्ट बी R1 upon R2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो देअरफॉर I1 upon I2 will be R1 upon R2 is 2 times R1. R2 is 2 times R1. R1 check cancelled out. So I1 upon I2 हा 1 upon 2 उरला, 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4. स्क्रीनशॉट घ्या. व्हेरी इझी. क्वेश्चन नंबर 2. नेहमी लक्षात ठेवा, प्रोपोर्शनॅलिटीच्या सम्स मध्ये डायरेक्ट प्रोपोर्शनल आहे का इनव्हर्स प्रोपोर्शनल आहे, कॉन्स्टंट काय आहे, कोण कोणाला किती प्रोपोर्शनल आहे. समजा डायमीटर जरी प्रोपोर्शनल दिला तरी समजून घ्यायचं रेडियस त्याच प्रोपोर्शन मध्ये, कारण रेडियस आणि डायमीटर नेहमी कसं असतं, डायमीटर डबल असतो रेडियसच्या. नेक्स्ट क्वेश्चन इज कॅल्क्युलेट एम आय ऑफ थिन युनिफॉर्म रॉड. सेकंड, कॅल्क्युलेट एम आय ऑफ thin rod of mass 100 gram, of mass 100 gram and length 50 centimeter. About axis perpendicular to, about axis perpendicular to its length and passing through, and passing through center आणि one end. passing through पहिला आकडा म्हणतायत
सेंटर, दुसरा आकडा म्हणतायत कोणतंही एक एंड. चला, सो बेटा एम आय ऑफ थिन रॉड सगळ्यात आधी मी लिहितो गिवन. मला ऑब्जेक्ट का आला, कोण आहे बेटा, रॉड आहे की नाही, थिन रॉड. मला काल ऑब्जेक्ट रॉड आहे, त्याचं मास दिलंय 100 ग्रॅम. नो इशू प्यारे बच्चों, आय विल राईट मास ॲज 100 ग्रॅम्स. काय करायचं, न्यूमेरिकल सोडवताना सगळ्या फिजिकल क्वांटिटीज एक तर एसआय मध्ये तरी ठेवा, नाहीतर सीजीएस मध्ये तरी ठेवा. मला इथे मास दिलंय ग्रॅम्स सीजीएस मध्ये, लेंथ दिली सेंटीमीटर, सीजीएस सगळं सीजीएसच ठेवा आपण. अरे सोपं जाईल ना, वेळ वाचल. लेंथ, सो यल त्याची जी लेंथ आहे बेटा ती आहे 50 सेंटीमीटर. आता अबाउट इट्स ऍक्सिस, अबाउट इट ऍक्सिस परपेंडिक्युलर टू लेंथ अँड पासिंग थ्रू, पहिला आकडा सेंटर. सो बेटा मी लिहितो सोल्युशन. इनफॅक्ट इथे मला आय आणि वन एंड, तर आपण जे लिहिले होते त्या पद्धतीने आय सी इज क्वेश्चन मार्क आणि आय एंड इज क्वेश्चन मार्क, नाही का, आपण आपल्या थिअरी मध्ये केलं तसं. सो बेटा सोल्युशन आय सी फॉर द रॉड that I see, you people know that ml square by 12. Okay, solution I will say this is my first पहिला. सो बेटा ml square by 12. आता बघ m किती आहे 100, लेंथचा स्क्वेअर आहे म्हणजे 50 गुणिले 50 अपॉन हा 12. सोडवायचं याला फक्त. सो आय विल से, बघ भाग कसा देऊया आता आपण एक काम करू, 100 ला करू 10 ची पॉवर 2. 100 ला मी लिहितो 10 ची पॉवर 2 गुणिले 50 गुणिले 50 आहे, तर त्याला लिहितो 5 गुणिले 5 25 आणि वन्स अगेन 10 ची पॉवर 2 आणि भागिले हा 12. हे बघे 100 10 ची पॉवर 2, 50 गुणिले 50 25 येईल, त्याला मी लिहिलं 25, 5 गुणिले 5 25 गुणिले 10 ची पॉवर 2 आणि भागिले 12. 12 आणि 25 ला भाग देऊ, 10 ची पॉवर 2 10 ची पॉवर 2 बेटा 10 ची पॉवर होईल 4. अरे बघ ना राव, बेस सेम आहे, पॉवरची ऍडिशन. 25 भागिले 12, 12 दुने 24 उरला 1. सो आय विल गेट अ डेसिमल पॉइंट हिअर. सो बेटा त्या 1 चा झाला आता 10, तरी पण नाही जमणार. सो 0, आता झाले 100. सो 12 8 96 जमलं. ठीक आहे, इथपर्यंतच ठेवायचं, जे आता क्लोज जाण्याचा काही प्रयत्न करायचा नाही. मग आता हे जे उत्तर आलं बेटा 2.08, 10 ची पॉवर 4. मोमेंट ऑफ इनर्शिया असतो मास इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स स्क्वेअर केजी मीटर स्क्वेअर एसआय मध्ये, पण हे सगळं सीजीएस मध्ये. सो आय विल राईट ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर. ते वजा नाहीये, ते डॅश ती लिहिण्याची पद्धत आहे, वजा नाहीये तो डॅश आहे. सेकंड आय एंड आपण डिराईव्ह केला होता ml स्क्वेअर बाय 3 by using parallel axis theorem. So बेटा m is 100, once again लेंथचा स्क्वेअर 50 गुणिले 50 अपॉन 3. सो होपफुली यू कॅन सॉल्व दिस. याचं उत्तर मी डायरेक्ट लिहून टाकतो, ठीक आहे ना, मग असे केलं तसंच करायचं बेटा. सो 8.33 इंटू 10 ची पॉवर, अच्छा यांनी एसआय मध्ये केलं ना, मी याला मॅन्युअली सोडवतो पुन्हा. चल याला करतो 10 ची पॉवर 2 गुणिले 25 गुणिले 10 ची पॉवर 2 अपॉन 3. सो आय एंड विल बी 25. सो 3 8 24 पॉइंट 10, सो 3 3 9, 8.33 इंटू 10 ची पॉवर 4 ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर, ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर. स्क्रीनशॉट घ्या. डन. बोला कोणाला काही डाऊट, पटापट विचारा. इफ देर इज एनी डाऊट माईक अनम्यूट करा आणि माझ्याशी बोलू शकता तुम्ही. चला पुढे जाऊया. एव्हरीथिंग इज ओके. चलो थर्ड क्वेश्चन. इफ देर इज एनी डाऊट यू कॅन आस्क मी द डाऊट. सर आम्हाला डाऊटच पडत नाही राव. नो डाऊट.
Next numerical. Calculate mi of solid sphere. Calculate mi of solid sphere of mass 10 kg and radius 0.5 meter, rotating about axis, rotating about axis, passing through a point at a distance of 0.4, at a distance of 0.4 meter from center of sphere is the numerical. काय सांगतायत बेटा? कॅल्क्युलेट mi ऑफ सॉलिड स्पियर. मला ऑब्जेक्ट कळाला, सॉलिड स्पियर अंडरलाईन केलं की त्याचं मास दिलंय 10 kg. सो आधी मी गिव्हन लिहितो. ओके, त्याचं मास आहे 10 kg. सो चलो m इज 10 kg. रेडियस आहे 0.5 मीटर. सर नॉर्मल कॅल्क्युलेशन केलं असतं तर जमत नाही का? तुम्ही जे पॉवर घेतले ना, कसंही करा, आन्सर मॅच करा, सॉल्व्ह करा. त्या कॅल्क्युलेशन मध्ये अजिबात तुमचा वेळ घालू नका, पटापट करून टाकायचं ते. दुसरी गोष्ट, राऊंड ऑफ कडे ज्यादा भर द्या. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मध्ये फटाफट राऊंड ऑफ करायचं आपल्याला, ठीक आहे ना? आणि मग शेवटी जेव्हा ऑफलाईन क्लास सुरू होईल तेव्हा आपण ते लॉग बिग घ्यायचा, लॉगची प्रॅक्टिस करायची. त्या लॉगला अजिबात व्हॅल्यू देऊ नका. राऊंड ऑफ करत फटाफट आन्सर्स कडे येत जा. मी होमवर्क दिला आणि जिथे लॉगची गरज तुला वाटते त्या अजिबात नाही, डायरेक्ट कॅल्क्युलेटर घ्या, पटकन करा. किंवा कॅल्क्युलेटर वापरू नको, राऊंड ऑफ करत मिटवा ते पटकन. सॉल्विंग करणे आणि टेक्निक आत्मसात करणे इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, चलो नेक्स्ट. m is 10 kg, radius is 0.5 meters. So I will write beta r as 0.5 meters, rotating about axis, passing through a point at a distance of 0.4 meter. फील आला पाहिजे. आता मला डायग्रामची गरज पडणार आहे कि प्यारे बच्चों, we have solid sphere. come on, solid sphere है. mass radius है, rotating about axis that passes through a point. axis कसा आहे? passes through the point at a distance of 0.4 meter from center. समजा हा सेंटर असेल टुचुक, तर इथपासनं 0.4 मीटरला आहे, म्हणजे इथं कुठेतरी. आर यू एबल टू अंडरस्टँड दिस? आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे, याच्यावर फिरला हा आपला आयसी. पण आपल्याला काय म्हणतात माहिती का? ते त्याला ह्या ऍक्सिसच्या वर फिरवायचंय. हे बघ, हा पॉइंट असेल ओ, हा असतो सी, विच इज ॲट डिस्टन्स ऑफ 0.4 मीटर. किती डिस्टन्स आहे बेटा? हे 0.4 मीटर. याच्या अबाउट फिरवायचंय. हे आन्सर दे आर आस्किंग, राईट? वन्स अगेन आय रिपीट, हा आयसी आपल्याला माहिती आहे 2/5 mr². त्यांनी आपल्याला याच्या अबाउट विचारलंय, फ्रॉम द सेंटर ऑफ द स्पियर. ओके, सो I will say IO is question mark. चलो बेटा, solution by, you people know that parallel axis theorem, by parallel axis theorem, IO is IC plus mi square, right? IC आपल्याला माहिती आहे 2/5 mr² plus m into that h is 0.4, that h is 0.4 plus mi square as it is ठेवतो. आता व्हॅल्यूज टाकतो मी. 2/5 into मास इज 10 kg. आता नीट लक्ष दे, सगळे एसआय मध्ये पाहिजेत, नाही तर सगळे सीजीएस मध्ये पाहिजे. आता सगळे एसआय मध्ये करून घेऊ, आहेतच, नो इश्यू. मास इज 10 kg. सो बेटा यम कॉमन घेऊ. मग आपल्याला होपफुली थोडस सोपं जाईल ते. एम इंटू आर स्क्वेअर. चल, काय अडचण नाही. 2/5 इंटू एम इज 10, काही प्रॉब्लेम नाही.
आर रेडियस 0.5 आहे. सो 0.5 गुणिले 0.5. आता मी कसं करतोय बघ, अजिबात टेन्शन नाही यायचं. सगळ्या व्हॅल्यू मांड. ओके. प्लस m इंटू एच स्क्वेअर. m इज 10 kg. आता h चा स्क्वेअर, तो जो h आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरल ऍक्सिस इज 0.4. सो 0.4 इंटू 0.4. हे बघ सगळं मांडलं व्यवस्थित. स्क्रीनशॉट घे म्हणजे मी हा वरचा सगळा पाठ पुसतो. झालं? बघ आता हे वरचा पाठ पुसतो मी. हे बघ सिम्प्लिफिकेशन कसं करायचं सागर बघ लक्ष द्या आता. मी जे तुम्हाला बोललो की पटापट राऊंड ऑफ करत चालायचं किंवा त्याच्या क्लोज जायचं, वेळ घालवायचा नाही. सो बेटा दॅट IO विल बी, हे बघ 10 तर राऊंड फिगर आहे ती तशीच ठेवायची. 5 एक 5, 5 दुने 10, सरळ सरळ भाग गेला, 2 दुने 4. झालं? पुढे बघ गुणिले 5 गुणिले 5 25, 2 डेसिमल्स असल्यामुळे 0.25. क्लिअर आहे बेटा? प्लस 10 गुणिले 0.4 गुणिले 0.4, सो आय विल राईट 10 इंटू 4 गुणिले 4 16, 2 डेसिमल्स मुळे 0.16. ठीक आहे, विच इज इक्वल टू 25 चोक 100, परंतु 0.25 असल्यामुळे ते येईल 1. अरे कळतं ना, 25 चोक 100, 2 डेसिमल पॉईंट 1. प्लस 10 गुणिले 0.16 विल बिकम 1.6. 1 आणि 1.6 बिकम 2.6 kg मीटर स्क्वेअर. फटाफट ओके टाइप करा इफ यू हॅव ग्रॅप्ड अप टिल नाउ. कम ऑन. जर सगळ्यांना सगळं काही व्यवस्थित समजत असेल तर टाइप ओके. सर यस वी आर अंडरस्टँडिंग एव्हरीथिंग फ्रॉम हिअर. अरे बाबा सगळं व्यवस्थित चाललंय का? घेऊ का पुढचं न्यूमरिकल? होमवर्क जर दिला तर तुला जमेल का? माझ्या कंजूस बाल मित्रांनो, सर आज संडे झोपायचं होतं, पण कोणाला आईने उठवलंय, कोणाला पप्पाने उठवलंय, कोणाला जबाबदारीने उठवलंय. 4th न्यूमरिकल. जितके जास्त न्यूमरिकल्स तुम्ही सोडवणार तितकी जास्त मास्टरी तुम्हाला येईल. ऍडिशनल न्यूमरिकल्स 2 प्रकारचे दिलेत तुम्हाला मी. मटेरियल पण अपलोड केलंय, त्यामध्ये आहेत. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आधी अपलोड केले होते, त्यामध्ये आहेत. मीही देतोच. नेक्स्ट अँड द 4th इज a uniform solid sphere has radius 0.2 meter and density 8 into 10 to the power 3 find mi about tangent to its surface. Find mi about tangent to its surface is the question. बघ बेटा न्यूमरिकल वाचलं. इन युनिफॉर्म सॉलिड स्पियर, मला पुन्हा एकदा कळलं सॉलिड स्पियर आहे ज्याची रेडियस आहे 0.2 मीटर. सो गिवन मध्ये मी 1/1 लिहितो. रेडियस आहे 0.2 मीटर. त्याची डेन्सिटी दिली आपल्याला, डेन्सिटी इज रो. डेन्सिटी पिक्चर मध्ये आली, आठवतंय का? क्लास 11th पहिला चॅप्टर युनिट्स अँड मेजरमेंट्स, त्यामध्ये होतं सगळे फॉर्म्युले. डेन्सिटी इज इक्वल टू, टेन्शन घेऊ नको, ही खूप वेळ येणार आहे. फ्लुइड्स वाल्या चॅप्टर मध्ये तर डझन भर टाइम्स येणार आहे. डेन्सिटी 8 इंटू 10 ची पॉवर 3 kg पर मीटर क्यूब. तो फाइंड mi अबाउट टेंजेंट टू इट्स सरफेस. सो प्यारे बच्चों, आई टेंजेंट इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. फक्त टेंजेंट, आई टेंजेंट ही सॉलिड स्पिअरला असते, कारण ती कुठून असू शकते. ठीक 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 ठीक. पॅरल आणि परपेंडिक्युलर डिस्कच्या आणि रिंगच्या बाबतीत आहे.
चला आय टँजंट काढायचे सोल्युशन. आता काय करणार मी? आय टँजंटचा फॉर्म्युला माहिती आहे? बोला. आय टँजंट स्पिअर असतो 2/5 mr², आणि आपण पॅरल ऍक्सिस थेरम काढलं होतं 7/5 mr². पाठ झालं पाहिजे आता प्रॅक्टिस करून. 2/5 प्लस mr². आलं का लक्षात? 2 आणि 5 7 7/5 mr². 7/5 mr². प्रॅक्टिस करा त्याची, पाठ झालं पाहिजे ते. प्यारे बच्चों, डू वी हॅव यम? नो सर. आर? यस सर. मग आता यम तर नाहीये, पण डेन्सिटी तर दिली आहे. प्लीज रिमेंबर द फॉर्म्युला दॅट डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. तुम्ही पहिल्या लेक्चरला जेव्हा माझ्याकडे आले होते तेव्हा बेसिक्स घेतले होते, मी आठवतंय का? रो इज इक्वल टू यम अपॉन व्ही. आठवतंय का? कल्याणीला आठवत असेल, बाकी आय थिंक पायल, पलक पहिल्या लेक्चरला घेतलं होतं, साहिल आपण आहे. सो यम ला मी लिहू शकतो व्हीरो. यम ला काय लिहायचं? व्हीरो. लक्षात ठेवा, खूप वापरायचं आपल्याला. यम ला काय लिहू शकतो प्यारे बच्चों? व्हीरो, विच इज इक्वल टू 7/5. तो जो यम आहे त्याला काय लिहूया? व्हीरो, आर चा स्क्वेअर. व्ही फॉर व्हॉल्यूम. आता बघ, स्पियर आहे, सो व्हॉट इज व्हॉल्यूम ऑफ द स्पियर? 4/3πr³ व्हॉल्यूम गुणिले रो r². झालं? ओके, याला पुढे सिम्प्लिफाय करतो. सो बेटा I इज इक्वल टू, आधी इथं काय होईल? 7 गुणिले 4 28 अपॉन 15 झालं, गुणिले पाय, त्याच्यानंतर r ची पॉवर 3 आणि 2 5 होईल, गुणिले रो, विच इज, चला 28/15. जर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असेल तर 28 30 घ्यायचे, 15 दुने 30 करायचे. पायची व्हॅल्यू 3.14 असते, त्यामुळे 3 घ्यायची, असं राऊंड ऑफ करत चालायचं. ठीक आहे ना? सो बेटा किती सारा भाग देतो मी? 15 1 15 पॉइंट, उरले 13, 130, 15 8 120. बर, उरले 10, 15 सक 90, 1.86 अप्रॉक्सिमेटली एवढंच ठेवा आता, गुणिले पायची व्हॅल्यू 3.14, आर 0.2 आहे, 0.2 ची पॉवर 5 इंटू डेन्सिटी दिली 8 इंटू 10 ची पॉवर 3, 8 10 ची पॉवर 3. ओके, सो आता याला अजून थोडंसं सिम्प्लिफाय कसं करूया? नाही, इथं लॉग वापरावंच लागेल आता. 0.2 ची पॉवर 5 आहे, मी जरा एक आणखी स्टेप करून देतो तुला. ओके, 1.86. बोला बोला, कोणाला काही डाऊट असेल तर प्लीज विचारा. 2ची पॉवर 5, 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 16 दुने 32. सो आणि नीट लक्ष दे बेटा, 0.2 आहे. मग याला मी लिहू का? 2 गुणिले 10 ची पॉवर -1. जरा समजून घ्या रे, हा जो 0.2 आहे याला मी असं लिहू शकतो ना, 2 गुणिले 10 ची पॉवर -1 आहे की नाही? मग आता पॉवर 5 आहे, तर 2ची पॉवर 5 32 गुणिले -5 गुणिले 8 इंटू 10 ची पॉवर 3. सो यू कॅन सिम्प्लिफाय युझिंग लॉग. ओके, विच इज इक्वल टू, मी आन्सर लिहितो याचा डायरेक्टली. दॅट आन्सर इज 15.02 kg/m². सो 15च्या आसपास उत्तर येतं राऊंड ऑफ केल्याच्या नंतर. चला स्क्रीनशॉट घ्या. इफ यू आर हॅव्हिंग एनी डाऊट यू कॅन आस्क मी द डाऊट. कम ऑन. इज देअर एनी डाऊट? बोला, इज देअर एनी डाऊट? आय एम वेटिंग फॉर युअर डाऊट्स, वेदर यू हॅव क्लिअर्ड एव्हरीथिंग ऑर नॉट. बोला. चला पुढे जाऊया. अनदर न्यूमेरिकल विल टेक. ठीक आहे.
अजून एक न्यूमेरिकल घेऊ आपण 5. A solid cylinder of uniform density of radius 2 centimeter has mass of 50 gram. If its length is 12 centimeter, calculate mi about axis. Passing through center and perpendicular to its length. फील आलाच पाहिजे, इमॅजिनेशन झालंच पाहिजे. सॉलिड सिलेंडर आहे बेटा, ऑफ युनिफॉर्म डेन्सिटी, की ज्याची रेडियस 2 सेंटीमीटर आहे. सो सगळ्यात आधी गिव्हन यू मस्ट राईट. मला माझा जो सिलेंडर आहे त्याची काय दिली बेटा, रेडियस. थोडा फील आला. कॅपिटल आर आय विल से 2 सेंटीमीटर. आता याचं मीटर करायची का नाही करायची बघ बेटा. सेंटीमीटर आहे, मास ग्रॅम्स मध्ये, सगळं सीजीएस मध्येच ठेवू, सोपं पडेल आपल्याला. हे नेहमी चेक करायचं. मास असेल तर ग्रॅम्स, लेंथ असेल तर सेंटीमीटर, सगळे तरीच ठेवायचे. मास किलो मध्ये तर मग लेंथ मीटर मध्ये, हे जरा लक्षात ठेवा. एक तर सगळे एसआय मध्ये ठेवणार, सगळे सीजीएस मध्ये ठेव, कन्फ्युजन करू नको. आय एम अगेन रिपीटिंग. मी सगळं सीजीएस मध्ये ठेवतो, मला ते सोपं पडेल. रेडियस 2 सेंटीमीटर, ओके सर. मास 50 ग्रॅम, आय विल राईट m इज इक्वल टू 50 grams. If its length is 12 सेंटीमीटर, so L is 12 सेंटीमीटर. माझा जो सिलेंडर आहे त्याचे डायमेन्शन्स असे आहेत. कॅल्क्युलेट mi अबाउट द ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ. दिस वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. फील झाला पाहिजे. तू जर असं सिलेंडर घेतलं तर त्याची लेंथ उभी आहे. मग आपण काय केलं होतं बेटा, डायग्राम अशी काढली होती, आठवतंय का? ही त्याची लेंथ, लेंथ ऑफ सिलेंडर किंवा ऍक्सिस ऑफ सिमेट्री. नीट लक्षात ठेव, कुठल्याही न्यूमरिकल मध्ये नॅचरल ऍक्सिस ऑफ सिमेट्री किंवा लेंथ, दोन शब्द येतील. कळलं? आडवा. अच्छा, उभा असेल तर ते उभं होईल, फक्त असं आहे. अरे कळलं की नाही कळलं? हा सिलेंडर. सो बेटा सॉलिड सिलेंडर आहे. मग ठीक 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 ठीक, ही झाली डायग्राम. फील आला आता क्लिअर कट जे आपण शिकलो त्याचं. सो एम आय वॉट ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर, त्याचा सेंटर इथे असेल. हे पण इम्पॉर्टंट आहे, सेंटर पासून इकडे तिकडे आहे का काय, सेंटर आणि परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ. सो याच्या अबाउट याला फिरवायचंय आणि धिस आई दे आर आस्किंग. ओके, दिस आयसी दे आर आस्किंग, दिस आयसी दे आर आस्किंग. ठीक आहे ना? ओके. सो आयसी इज क्वेश्चन मार्क. सोल्युशन हा आयसी मला माहिती आहे. आता सगळ्यांनी लक्ष द्या, कन्फ्युजन करून घ्यायचं नाही स्वतःच. सिलेंडरच्या बाबतीत हे चित्र आठवा, ही कॉन्सेप्ट आठवा. फॉर्म्युला दिलाय तुम्हाला मी, एम इंटू, आठवा पाठ करा, एम इंटू आर स्क्वेअर बाय 4 प्लस एल स्क्वेअर बाय 12. बघ ना, एम आर एल, तुला तिन्ही गोष्टी दिल्या त्यांनी. इज एम विच इज 50, आर चा स्क्वेअर, आर तर बेटा 2 आहे, 2 चा स्क्वेअर प्लस
यल चा स्क्वेअर, यल तर 12 आहे अपॉन 12. सो IC इज इक्वल टू 50 इंटू ब्रॅकेट दोनाचा स्क्वेअर आहे 4 अपॉन 4 प्लस 12चा स्क्वेअर आय विल एड 12 गुणिले 12 अपॉन 12. छिक 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 छिक. सो 50 इंटू ब्रॅकेट हे आलं 1 प्लस 12. सो 50 इंटू 13 फायनल आन्सर आलं 650. गडबड करायची नाही, ग्रॅम सेंटीमीटर राहायचं, कारण सगळे सीजीएस मध्ये आहेत, सगळे सीजीएस मध्ये आहेत. स्क्रीनशॉट घ्या. And in this way we will stop here. If there is any doubt, I am waiting for your doubt. बोला.